जी 2026 ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया ज्या वेबसाईटवरून होत असते MBBS BDS ची ती वेबसाईट आहे MCC ची वेबसाईट अपडेट झालेली आहे. अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी शेड्यूल सुद्धा येण्याची शक्यता आहे. आज किंवा उद्यापर्यंत शेड्यूल येण्याची शक्यता त्या ठिकाणी बोलली जाते. परंतु MCCने यावर्षी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत. ते बदल नेमके कोणते आहेत, त्याचबरोबर तेच बदल महाराष्ट्र स्टेट कोट्याला लागू होणार आहेत का, किंवा इतर ज्या काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहेत अदर स्टेटच्या त्यांना लागू होणार आहेत का, याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतो. मुख्य विषय आहे नीट UG समुपदेशन 2026. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतला प्रवेश प्रक्रियेच्या तयारीचा आढावा. PIB या ऑफिशियल शासनाची जी काही प्रेस ब्युरो आहे त्यांच्या वेबसाईटवर आलेल्या एका नोटीसनुसार या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये मोठे बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. नेमके बदल काय आहेत ते सोप्या भाषेमध्ये आपण स्लाइड बाय स्लाइड त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे ऑफलाईन पेड काउन्सिलिंग, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन पर्यंतची संपूर्ण प्रोसेस आम्ही करून देत होतो, ती क्लोज झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून होम पेजवर पेड काउन्सिलिंग 4,999 रुपयामध्ये त्या ठिकाणी जॉईन करू शकता. बाकी सर्व सुविधा सारख्या असतील, फक्त फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ते विद्यार्थ्याच्या बाजूला असेल. बाकी सगळं गायडन्स, झूम मीटिंग असेल, प्रेफरन्स लिस्ट असेल, ते सगळं या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. एक आढावा बैठक झालेली आहे केंद्र शासनाची, त्याची ही थोडक्यात पार्श्वभूमी. वैद्यकीय समुपदेशन समिती MCC आणि आरोग्य सेवा महासंचालनालय DGHS यांच्या तयारीचे मूल्यांकन. IT पायाभूत सुविधा आणि सायबर सुरक्षिततेवर यावर्षी भर देण्यात येणार आहे काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी. उमेदवारांसाठी मजबूत तांत्रिक मदत आणि त्वरित तक्रार निवारण यंत्रणा. प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्तापूर्ण रीतीने पार पडण्यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत, ते आपण पाहूयात. प्रवेशाचे नवीन नियम, पर्याय आणि नियम. एक आहे फ्रीज आणि फ्लोट, अशा प्रकारचे दोन पर्याय त्या ठिकाणी असतील. आता हे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागतं वेबसाईटवर. हे ऑल इंडिया कोट्यासाठी चालू आहे. स्टेटचं अजून काही त्याच्याबद्दलचा अपडेट आलेला नाही. MCC ऑल इंडिया कोटा, याच्यामध्ये 3 टाईपच्या कॉलेजच्या सीट भरल्या जातात. संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट MBBS BDSच्या 15% सीट, त्याचबरोबर जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, एम्स आहे, जिपमर आहे, AFMC आहे, याच्या 100% सीट, त्याचबरोबर जेवढ्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत याच्या 100% सीट ज्या आहेत त्या MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे भरल्या जातात. तर MCC साठी ह्या सुधारणा आहेत. आणि स्टेट हे लागू करतंय का हे आपल्याला महाराष्ट्र शासनाची कुठलीही नोटीस आल्याशिवाय त्या ठिकाणी कळणार नाही, किंवा जेव्हा स्टेट कोट्याचे इन्फॉर्मेशन बुलेटिन येईल त्यामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी अगोदरच क्लिअर होणार आहेत. परंतु सध्याचे बदल हे आपण MCC साठी त्या ठिकाणी गृहीत धरून चालूया. कर्नाटक स्टेटनी हे बदल ऍक्सेप्ट केलेले आहेत. बाकी महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे, यांचे इन्फॉर्मेशन बुलेटिन आल्यानंतर आपल्याला या गोष्टी नंतरच्या काळामध्ये क्लिअर होणार आहेत. रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्याला चॉईस फिलिंग करावं लागायची. चॉईस फिलिंग झाल्यानंतर सिलेक्शन लिस्ट जेव्हा येतं किंवा विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालं तर त्या विद्यार्थ्याला साधारणतः पहिल्या राऊंडला फ्री एक्झिटचा ऑप्शन असतो, सोडून देता येतो. परंतु साधारणतः 2 ऑप्शन विद्यार्थ्यांना मिळतात. एक तर फायनल ऍडमिशन, म्हणजे मिळालेलं कॉलेज पूर्णतः समाधानी असेल विद्यार्थी, तो त्या ठिकाणी फायनल ऍडमिशन घेऊ शकतो. त्या कंडिशनला या ठिकाणी फ्रीज असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं आहे मिळालेलं कॉलेज घेऊन ठेवून पुढच्या राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळू शकतं का हे तपासण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी संधी दिली जाते. त्याला या ठिकाणी फ्लोट असं म्हटलेलं आहे, ज्याला आपण होल्ड सुद्धा म्हणतो. फ्लोट म्हणजेच मिळालेलं कॉलेज घेऊन ठेवून पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणं. आता 2025 पूर्वी काय व्हायचं,
की फायनल ऍडमिशन घ्यायचं असो किंवा आपल्याला कॉलेज घेऊन ठेवायचं असो आणि पुढील राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असो, या दोन्ही कंडिशनमध्ये कॉलेजला रिपोर्टिंग करणं विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बंधनकारक होतं. दिलेल्या वेळेमध्ये कॉलेजला रिपोर्टिंग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावी लागायची. विद्यार्थी संपूर्ण डॉक्युमेंटची तयारी करून, कॉलेजच्या फीजचा डीडीचा तयारी करून कॉलेजवर जायचा आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दोन ऑप्शन होते, एक तर फायनल ऍडमिशनचा फॉर्म किंवा कॉलेज होल्ड करून पुढे बेटरमेंट जाण्यासाठी. आणि पुढे बेटरमेंट जरी विद्यार्थ्याला जायचं असेल त्याही कंडिशनमध्ये विद्यार्थ्याला आपले डॉक्युमेंट्स आणि फीजचा डीडी कॉलेजकडे जमा करावा लागायचा. आता याच्यामध्ये नेमके बदल काय झालेले आहेत यावर्षी? फ्रीज म्हणजे जर तुम्हाला फायनल ऍडमिशन करायचं असेल एखाद्या कॉलेजला, कॉलेज मिळाल्यानंतर, तर तुम्हाला प्रत्यक्ष उपस्थिती, होय प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. म्हणजेच एखादं कॉलेज तुम्हाला मिळालंय त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंच आहे, त्या कंडिशन मध्ये मात्र तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये कॉलेजला रिपोर्टिंग करून त्या ठिकाणी उपस्थित राहणं विद्यार्थ्याला गरजेचं आहे. कागदपत्र आणि शुल्क, मूळ कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश शुल्क भरणे आवश्यक आहे. कॉलेज फायनलच करायचं असेल तर तुम्ही कॉलेजला उपस्थित राहणं बंधनकारक आहे. फ्लोट हा ऑप्शन काय दिलाय? नाही, प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळाला असेल किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालं असेल, ते होल्ड करून बेटरमेंटसाठी विद्यार्थी तिसऱ्या राऊंड पर्यंत जाऊ शकतो. आणि विद्यार्थ्याला बेटरमेंट करायचं असेल त्या कंडिशनमध्ये मात्र विद्यार्थ्याला आता सध्या नवीन नियमानुसार कॉलेजला उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, कॉलेजला कागदपत्र किंवा फीस देण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी हे सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो. प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता या ठिकाणी काढून टाकलेली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटसाठी जायचंय किंवा ज्याला आपण अपग्रेडेशन म्हणतो, मिळालेलं कॉलेज घेऊन ठेवायचं आणि पुढचे राऊंड जे आहे तिसऱ्या राऊंड पर्यंत अपग्रेडेशन करू शकतो नियमानुसार. पुढच्या राऊंडमध्ये अपग्रेडेशनसाठी जायचं तर ही प्रक्रिया प्रत्यक्ष कॉलेजवर न होता विद्यार्थी आपल्या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो. यामुळे विद्यार्थ्याचा प्रवासाचा वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला, महाराष्ट्र राज्यातील एखादा विद्यार्थी आहे, त्याला डीम युनिव्हर्सिटीला ऍडमिशन मिळालेलं आहे कर्नाटकमध्ये, त्याला होल्ड करायचं असेल तरी पहिलं त्या कॉलेजला जावं लागायचं, तिथे डॉक्युमेंट्स आणि डीडी द्यावा लागायचा. परत दुसऱ्या राऊंडला दुसरं कॉलेज मिळाल्यानंतर तिथं जाऊन ते डॉक्युमेंट काढायचे, डीडी काढायचा. नवीन कॉलेजला रिपोर्टिंगसाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जावं लागायचं. यामुळे विद्यार्थ्यांची ये जा, प्रवासाचा वेळ, त्याचबरोबर प्रवासाचा खर्च, ह्या बऱ्याच गोष्टी व्हायच्या. ह्या सगळ्या प्रोसेस एमसीसीने स्किप केलेल्या आहेत. आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कॉलेज होल्ड करून किंवा ज्याला आपण फ्लोट करून ठेवून पुढे अपग्रेडेशनसाठी विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकतो. असा हा एक महत्वाचा बदल केलेला आहे. अपग्रेडेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करता येतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसे होणार? केवळ ऑनलाईन कागदपत्र पडताळणी पुढील फेरीसाठी वैध. म्हणजेच तुम्हाला फायनल ऍडमिशनसाठीच कॉलेजवर त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं त्याला होल्ड तुम्ही केलं ऑनलाईन पद्धतीने, सेकंड राऊंडला दुसरं कॉलेज मिळालं त्यालाही ऑनलाईन पद्धतीने होल्ड करून थर्ड राऊंडला अपग्रेडेशनला तुम्ही जाऊ शकता. थर्ड राऊंडला जे काही मिळेल ते तुमचं फायनल असेल. पुढे मिळालं तर पुढचं फायनल होईल किंवा मागे तुमचं एखादं होल्ड करून ठेवलं असेल किंवा ज्याला आपण फ्लोट करून ठेवलं असेल ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिक त्या ठिकाणी फायनल होईल. म्हणजे ज्या वेळेस फायनल ऍडमिशनची सिच्युएशन येईल त्यावेळेसच विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कॉलेजला उपस्थित राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यावेळेसच विद्यार्थ्याला फीसचा डीडी त्याचबरोबर डॉक्युमेंट कॉलेजला देणं बंधनकारक असणार आहे. अशा प्रकारचा एक महत्त्वाचा बदल एमसीसीने या ठिकाणी केलेला आहे. तंत्रज्ञान आणि पारदर्शकता, ऑनलाईन राजीनामा. वाटप केलेल्या जागेचा राजीनामा देण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेत न जाता एमसीसी पोर्टलद्वारेच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून. आता एमसीसीचे जे आहेत राऊंड अगोदर सुरू होतात स्टेट कोट्याच्या नियमानुसार आणि स्टेट कोट्याचं एमसीसीला फॉलो करत त्याच्या मागे शेड्यूल चालतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला एमसीसीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे, त्यांनी एमसीसीचं कॉलेज त्या ठिकाणी घेतलेलं आहे ऑल इंडिया कोट्यातून, नंतर त्याला एखाद्या राऊंडला स्टेट कोट्यात कॉलेज मिळालं असेल तिसऱ्या राऊंड पर्यंत, तर पहिले काय व्हायचं की विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट या ठिकाणी एखाद्या कॉलेजला एमसीसीच्या प्रक्रियेतील अडकून राहायचे आणि त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्याला ते रिझाईन करून ते डॉक्युमेंट परत घेऊन यावं लागायचे. परंतु आता रिझाईन करण्याची प्रोसेस म्हणजे एमसीसीचं कॉलेज सोडण्याची जी प्रोसेस आहे ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने केलेलं आहे. आपल्या ऑनलाईन पोर्टलवरच विद्यार्थी दिलेल्या मुदतीमध्ये रिझाईन करू शकतो आणि मग स्टेट कोट्यामधलं कॉलेज त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. त्यामुळे रिझाईनची प्रक्रिया सुद्धा जी आहे, राजीनामा देण्याची, मिळालेली सीट सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे. एमसीसी शक्यतो तिसऱ्या राऊंड पर्यंत, चौथा राऊंड सुरू होण्याच्या अगोदरपर्यंत
रिझाईनची व्यवस्था प्रत्येक राऊंडला त्या ठिकाणी करत असतं. त्यामुळे रिझाईन करण्यासाठी विद्यार्थ्यांना होल्ड केलेलं कॉलेज किंवा ॲडमिशन घेतलेलं कॉलेज तिथे जाऊन रिझाईन करावं लागायचं. ती सुद्धा प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आपल्याला म्हणता येईल. एक वेळ पडताळणी, एकदाच प्रत्यक्ष उपस्थिती, एकदाच मूळ कागदपत्राची पडताळणी या नव्या सिस्टीमद्वारे विद्यार्थ्यांची होईल. कारण फायनल ॲडमिशनलाच तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. बाकी होल्ड प्रोसेस करायला तुम्हाला कॉलेजला त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं तुमची जी काही कागदपत्राची पडताळणी आहे ती एकदाच त्या ठिकाणी होणार आहे. पारदर्शक डेटा, NTA डेटा आणि NMC मॅट्रिकची ऑनलाईन पडताळणी करून पूर्ण कार्यक्षमता MCCने वाढवल्या असल्याचं या बैठकीत म्हटलेलं आहे. पुढे जाऊया. दिव्यांग PWD व्यक्तीसाठी त्यांनी नोटीसमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत. मूल्यांकन केंद्राची संख्या देशभरात 16 वरून 61 केलेली आहे. जे विद्यार्थी PWD प्रवर्गामध्ये आहेत किंवा अपंग किंवा दिव्यांग आपण ज्याला म्हणतो, यांना व्हेरिफिकेशन आधी करावं लागायचं. काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर सेंटर दिले जायचे. त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांना करून त्या ठिकाणचं एलिजिबिलिटी सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी उपयोगी पडतं. पहिलं ते केंद्र 16च होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. आता त्या 61 पर्यंत वाढवलेल्या आहेत. आता 61 केंद्रची यादी जी आहे MCCच्या वेबसाईटवर सगळ्यात आधी येईल आणि ह्या विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशनसाठी वेळ दिला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष ऑनलाईन रजिस्ट्रेशनला त्या ठिकाणी सुरुवात होईल. तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा बदल आहे. NRI प्रवेश आणि सायबर सुरक्षा. डीम युनिव्हर्सिटीमध्ये 2 प्रकारच्या सीट असतात. 85% सीट ह्या मेरिट मार्क्सवर, जी काही डीमची मूळ फीस आहे युनिव्हर्सिटीची त्या फीसवर होतात. यालाच मॅनेजमेंट कोटा सुद्धा म्हणतात डीममध्ये. आणि दुसऱ्या आहेत NRIच्या सीट किंवा NRI स्पॉन्सर सीट आपण ज्याला म्हणतो. ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स आहेत त्यांना एखाद्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि कोणी त्यांचा नातेवाईक बाहेर असेल तर तो NRI सीट त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. NRI कोण असू शकतं या संदर्भातली डिटेल नोटीस MCCने खूप अगोदरच आपल्या वेबसाईटवर त्या ठिकाणी टाकलेली आहे. त्या संदर्भात NRI प्रवर्गातील प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटायझेशन करण्यात आले आहे. उमेदवारांची नोंदणी केवळ ऑनलाईन होईल. कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवण्याचे ऑनलाईन अपलोड करावे लागतील. कायदेशीर पालकत्वाचे पुरावे सादर करणे अनिवार्य राहील. पहिले काय व्हायचं, एखाद्या विद्यार्थ्याला NRI कोटा घ्यायचा असेल तर कागदपत्र तयार झाल्यानंतर MCC अगोदर विद्यार्थ्यांना 2 दिवसाचा वेळ दिला जायचा आणि एक मेल ID द्यायचा. त्या मेलवर कागदपत्र विद्यार्थ्यांची घ्यायची आणि तिथून मेलवरच अप्रूव्ह करून त्यांची NRI अप्रूव्ड कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे ती MCCच्या पोर्टलवर लावायची. आता ही प्रक्रिया बंद करून फॉर्म भरतानाच NRIचे डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. मेल करण्याची आवश्यकता MCCने ठेवली नाही. अशा प्रकारचे सुद्धा एक नवा बदल या ठिकाणी यावर्षी येतोय. त्याचबरोबर विद्यार्थी सहाय्य आणि मदत केंद्र 24/7 टोल फ्री कॉल सेंटर MCCच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी. हा नंबर आहे 1800-102-76-37. हे सगळे जे काही बदल आहेत MCC ऑल इंडिया कोट्यासाठी आहेत. महाराष्ट्र शासन यापैकी किती बदल स्वीकारतात हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे या संदर्भातलं इन्फॉर्मेशन ब्रोशर CET सेलवर उपलब्ध झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत डिस्कसच करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 4999 हे पॅकेज आहे. झूम मीटिंगद्वारे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतो. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.